नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, बोटनेकचा ब्लाऊज ह्याच्यामध्ये कट करायचा आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला जी ट्रेंडिंग स्लीवची बाही डिझाइन करायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी कपडा कट करून घेणार आहे। 1 मीटरच्या वरती कपडा मी या ठिकाणी घेतलेला आहे, जवळपास 1.25 मीटर, 110 सेंटीमीटर एवढा कपडा आहे। तर याला आपण डबल फोल्ड करू। इथे मी व्यवस्थित प्रेस करून कपडा घेतलेला आहे, याला मी डबल फोल्ड करत आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने कपडा व्यवस्थित 4 फोल्डमध्ये आपल्याला डबल फोल्डमध्ये करून घ्यायचा आहे। आता हे 2 भाग आहेत, त्याला डबल फोल्ड केलं तर ते 4 फोल्ड होतात या पद्धतीने। आता हा बघू शकता खालच्या साईडला थोडासा कपडा जो आहे तो क्रॉस आहे, त्याला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा स्लीवची कटिंग करू त्यावेळेस जी स्लीव्ज आहे ती मागे पुढे कोणताही पार्ट होणार नाही त्या पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता 9.5ची मला स्लीव्ज रेडी पाहिजे आहे, तर 10.5 इंच रेग्युलर स्लीवची आपण कटिंग या ठिकाणी करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर किती मेजरमेंट वाढवायचं ते बघणार आहोत। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता हे जे ब्लाऊज मी स्टिच करते आहे याच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। बोटनेकचा खूप सुंदर ब्लाऊज आहे। आता इथे आपल्याला आर्महोलचा जो भाग आहे त्याच्या 1 इंच कमी मी घेतलेला आहे। आर्महोल 8.5 इंचावरती आहे, तर या ठिकाणी 7.5 इंचावरती मी राऊंड जो आहे स्लीवचा तो देऊन घेतलेला आहे। नॉर्मल स्लीवची कटिंग पण पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। 5.5ची फिटिंग आहे आणि 1.5 इंच आपण समोर शिलाई मार्जिन घेणार आहोत। तुम्ही बघू शकता नॉर्मल जी स्लीव्ज असते ती या ठिकाणी रेडी आहे। बघा, परफेक्ट कटिंग नॉर्मल जी लॉंग स्लीव्ज असते तिची या ठिकाणी रेडी झालेली आहे। तर आता ट्रेंडिंग स्लीव जी बनवायची आहे त्यासाठी बघा वरच्या साईडला मी जवळपास 3 इंचापर्यंत वाढवून घेते। तुम्ही पाहिजे तर 2.5 इंच घेऊ शकता। 3 इंचापर्यंत मी कपडा वाढवून घेतलेला आहे आणि साईडला पण 2.5 ते 3 इंचापर्यंत कपडा तुम्ही वाढवून घेऊ शकता। फुगा थोडा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 पर्यंत कपड्याची लांबी आणि रुंदी वरच्या साईडला वाढवू शकता, पण मला मीडियम पाहिजे आहे जी की रेग्युलर स्लीव्ज असते त्या पद्धतीने। तर मी या ठिकाणी लांबी आणि रुंदी जो हा वरचा चौकोन आहे तो 3-3 इंचावरती रेडी करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे अर्धा इंचावरती एक निशाण आखून याला व्यवस्थित शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। परफेक्ट जी स्लीवची कटिंग आहे ती रेडी आहे। आता जशास तशी स्लीवची कटिंग आहे ती करून घ्यायची। बघा, मीडियम आणि थोडंसं मोठं मेजरमेंट असेल तर इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागतो स्लीव्जला प्रत्येक वेळी। जर शॉर्ट स्लीव्ज असेल तर नाही, पण लॉंग स्लीव्ज जर असेल तर कटिंगला आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस आपण स्लीव्ज कटिंग करतो त्यावेळेस जॉईन हा कंपल्सरी येतो। तुम्ही कितीही मोठं अस्तर घ्या पण जॉईन हा येतच असतो। आता हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया। चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करा। आता आमच्या इकडे बघा एरियावर डिपेंड आहे, जशी शिलाई आहे तशी। आता मी या ब्लाऊजचे जे चार्जेस आहे ते 350 रुपये घेतलेले आहे आणि याला पाठीमागून पोटली बटनचा मी बॅकनेक याला रेडी केलेला आहे। जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये सुंदर असे पोटली बटन आणि बोटनेकवरती मी जो हा ब्लाऊज आहे तो रेडी केलेला आहे। आता मेन फॅब्रिक घेऊया आणि ह्याची व्यवस्थित आपल्याला ज्या साईडनी बॉर्डर आहे त्या साईडनी व्यवस्थित बॉर्डर, ही साऊथ पॅटर्नची साडी आहे त्यामुळे कपडा बघू शकता तुम्ही थोडासा सॉफ्ट आहे आणि सिल्की कपडा आहे। हा मी 4 फोल्डमध्ये करून घेते आणि याची व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। बघा, व्यवस्थित 4 फोल्ड करायचा। बंद बाजू जी आहे ती एका साईडने ठेवायची, ज्या साईडनी बंद बाजू आहे त्या साईडनी अस्तरची पण बंद बाजू आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीने। आणि ब्लाऊजची जशास तशी जी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे। थोडासा हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक उरत आहे तो मी ठेवला आहे साईडला, कारण की आपल्याला लटकन वगैरे बनवण्यासाठी जर बॉर्डर असेल तर खूप सुंदर आपण लटकन त्यापासून बनवू शकते। आपल्याला हवा तेवढाच कपडा या ठिकाणी कट करायचा आहे, कारण की मला ह्याचे पोटली बटन बनवायचे होते, तर त्यामुळे मी फॅब्रिक खूप म्हणजे विचारपूर्वक मी ब्लाऊज पीस कट केला होता। बोटनेक ब्लाऊजला तुम्हा सगळ्यांना माहीत आहे किती जास्त फॅब्रिक लागतो आणि शिवाय स्लीव्ज पण याची थोडीशी मोठी होती या पद्धतीने। आणि बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे थोडंसं मी व्यवस्थित कटिंग करत होते, कारण की पोटली बटन बनवायला मला व्यवस्थित याला फॅब्रिक पाहिजे होता त्यामुळे। बघा, लॉंग स्लीवची कटिंग या ठिकाणी रेडी झालेली आहे। आता इथे स्टोनवर कैची चालल्यामुळे माझ्या कैचीला पण धार म्हणजे प्रॉब्लेम येतात, ज्या स्टोनच्या वगैरे साड्या असतात त्याच्यामध्ये। तर आता ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण जशास तशा जोडून घेऊ आणि हा जो कपडा मी थोडासा साईडला ठेवून देते। बघा,
याच्यावरती व्यवस्थित स्लीव्ज अशा ठेवून घ्यायच्या आहेत. जेवढा कपडा कमी आहे त्याला आपण जॉईन करून घ्यायचा आहे. व्यवस्थित स्लीव्ज ठेवून खालच्या साईडला अर्धा इंचावरती आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण नॉर्मल स्लीव्ज जशा जोडतो सेम त्या पद्धतीने आपल्याला ही जी स्लीव्ज आहे हिची स्टिचिंग करून घ्यायची आहे. काहीही वेगळं नाही. तर स्टोन जे आहेत स्टोन थोडेसे सांभाळून आपल्याला याची स्टिचिंग करायची आहे मशीनवरती. कारण की स्टोन जर आले सुई खाली तर सुईचं नोक जातं आणि त्यामुळे फॅब्रिकची फिनिशिंग पूर्ण जाते. त्यासाठी व्यवस्थित हात ठेवत बघा सॉफ्ट फॅब्रिक आहे त्यामुळे या पद्धतीने हात ठेवत कपडा सरळ करत आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची आहे. बघा चारही बाजूंनी मी याची व्यवस्थित स्टिचिंग केलेली आहे. आता जो हा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो व्यवस्थित कट करून घेऊया, जेणेकरून यातला पण बऱ्याच कपडा मला पोटली बटनसाठी उपयोगी पडेल. आता ह्याला जरी एक्स्ट्रा कपडा असेल तर मी स्लीव्जला पण पोटली बटन बनवू शकते, पण बघू जर बॅक नेक रेडी करून जर उरला कपडा तर ठीक आहे, नाहीतर अशी पण जी स्लीव्ज डिझाईन आहे ती छान दिसते. तीनही साईडला मी व्यवस्थित जिथे होते तिथे कॉर्नर बनवून घेतले आहे आणि याला अशा व्यवस्थित 3-3 प्लेट एका साईडला अर्धा इंचाच्या 3-3 प्लेट आपल्याला द्यायच्या आहेत. जो मिड पॉईंट आहे स्लीव्जचा तिथपर्यंत आपल्याला 3-3 पॉईंट दोन्ही पण साईडनी तोंड वरच्या साईडला करायचं मिड साईडला आणि व्यवस्थित या पद्धतीने प्लेट देऊन घ्यायच्या. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. बघा किती सुंदर याला पफ आलेला आहे. 3-3 इंच फक्त फॅब्रिक वाढवून घेतलेला आहे. बघा खाली थोडीशी टाईट पण वरती छान असा पफ. खूप ट्रेंडिंगमध्ये ही स्लीव्ज सध्या चालू आहे. 3-3 इंच वाढवलेला आहे लांबी रुंदी. दुसरी पण स्लीव्ज जी आहे ती सेम आपण या पद्धतीने करून घेऊया. बघा इथे अर्धा इंचावरती सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपल्याला बऱ्याच गोष्टी यूट्यूबकडून शिकाव्या लागतात. त्या पद्धतीने अगोदर मी पण या ज्या स्लीव्ज आहेत त्या अगोदर ट्राय केल्या, त्यावेळेस थोडीशी भीती वाटायची मनामध्ये, पण नंतर जेव्हा एक ब्लाऊज ट्राय केलं ना भीती आपोआप कमी होऊन जाती. दुसरी पण स्लीव्ज आपण रेडी करत आहोत. चारही साईडनी याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चारही साईडनी जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि सेम ज्या पद्धतीने ती स्लीव्ज शिवली त्याच पद्धतीने आपल्याला ही पण स्लीव्ज रेडी करून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता थोडासा माझ्याकडून कपडा थोडासा सिल्की आहे त्यामुळे थोडीशी खेचल्यासारखा कपडा झाला होता, तर मी थोडीशी शिलाई काढून, कारण की कसं हलगर्जीपणापेक्षा वेळच्या वेळी आपण जर व्यवस्थित ज्या छोट्या होत असतात मागे पुढे शिलाई मशीनमुळे म्हणा किंवा फॅब्रिक जो आहे तो मागे पुढे थोडासा ताणल्यासारखा होतो, तर ते वेळच्या वेळी जर आपण व्यवस्थित केलं तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येते. नाहीतर जीवावर जर केलं तर म्हणजे फिनिशिंग नाही येत व्यवस्थित. प्रत्येक ठिकाणी जे छोटे पॉईंट असतात त्यावर ब्लाऊजचा जो लुक आहे तो डिपेंड असतो. तीनही साईडनी बघा मी या पद्धतीने खाच केले आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्ही जर टेलर असाल तर नक्की तुम्हाला माहीत आहे की व्हिडिओ बनवायला, एडिटिंग करायला आणि डिझाईन बनवायला किती वेळ लागतो. आणि जर तुम्ही टेलर नसाल, ब्लाऊजसाठी डिझाईन सर्च करत असाल तर तुमच्या टेलरला हा व्हिडिओ नक्की पाठवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या दोन्ही पण स्लीव्ज या ठिकाणी रेडी आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.